तालुक्यातील सरांडी बुद्रुक गावातील शिवाजी चौक ते हेटी या मार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे अखेर स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांना आंदोलक पवित्र घ्यावा लागलाय। याच पार्श्वभूमीवर शिवसेना उभाठा गटाचे तालुका प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते विनोद ढोरे यांनी गुरुवार 28 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता सरांडी बुद्रुक येथील शिवाजी चौकात आमरण उपोषणास सुरुवात केली। विशेष म्हणजे उपोषणात 7 शालेय विद्यार्थी, गावकरी, शेतकरी आणि शेतमजूर देखील सहभागी झालेत। गेल्या 70 वर्षापासून या भागातील सरांडी बुद्रुक ते हेटी तसेच जुना ढोलसर विरली मार्ग अत्यंत वाईट अवस्थेत आहे। पावसाळ्यात या रस्त्यावर 2 ते 3 फूट पाणी साचते। परिणामी गावातील शालेय विद्यार्थ्यांना, कुटुंबियांना तसेच शेतकरी शेतमजुरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तर रोजच कंबरभर पाण्यातून मार्ग काढावा लागतो। या समस्येबाबत ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊनही अद्याप ठोस कारवाई झाली नाही। या समस्येकडे शासन आणि प्रशासनाचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय। आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील। समस्या सुटत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे तालुका शिवसेना प्रमुख विनोद ढोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले। या उपोषणावेळी नितीन ढोरे, केशव ढोरे, रुपेश सांदेवार, मुन्ना बुराडे, शिवाजी ढोरे, हरिदास तुपटे, सुदाम तुपटे, धनराज तुपटे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित राहून समर्थन दिले। दरम्यान प्रशासनाने आंदोलनाची दखल घेऊन तातडीने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी स्थानिकांकडून होतीये। उपोषण किती दिवस सुरू राहते आणि शासन प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलंय। तर आज तुम्ही सरांडी बुद्रुक लाखांदूर तालुका सरांडी बुद्रुक येथे आज आमरण उपोषण दिनांक 28 ऑगस्ट 2025 पासून तुम्ही सुरू केलेले आहे आणि तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आहात। तर तुम्ही सरांडी बुद्रुकसाठी ते जे उपोषण चालू आहे तर तुमच्या मागण्या काय नेमका? आमची मागणी म्हणजे ही आहे की 12 ऑगस्टला आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि शासकीय व प्रशासकीय यंत्रणेला आमच्या ज्या मूलभूत समस्या आहे रस्त्याची, रोडची, म्हणजे सरांडी बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते हेटीकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडला कंभर पाणी आहे। 12 ऑगस्टला आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्याच्यानंतर सन्माननीय तहसीलदार साहेब, BDO साहेब येऊन गेले, पाहून गेले, चौकशी केले, संबंधित विभागाचे जिल्हा परिषदचे इंजिनियरही येऊन गेले, परंतु आजच्या तारखेपर्यंत तेथील पाणीसुद्धा कमी झालेला नाही आणि जाण्या येण्याचा रस्तासुद्धा दुरुस्त झालेला नाही आहे। आमची मागणी हेच आहे की गोरगरीब जनतेला, सामान्य शेतकऱ्यांना त्या रोडनं जाण्या येण्याचा फार मोठा त्रास होत आहे आणि तिथे हेटी म्हणून जे आहे सरांडी बुद्रुकचाच एक भाग, त्या ठिकाणी 13 ते 14 कुटुंब वास्तव्यास आहेत मागील 70 वर्षापासून। तर त्या ठिकाणी त्या शाळकरी मुलांना येण्या जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात त्रास सहन होत आहे। आता शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरसुद्धा त्यांनी त्या पाण्याची विल्हेवाट लावणे गरजेचं होतं, परंतु आज 20 दिवसाचा कालावधी लोटूनसुद्धा पाण्याचा विल्हेवाट लावलेला नाही आणि संबंधित रस्त्याबद्दलसुद्धा कसल्याही प्रकारची शहानिशा न करता यंत्रणेला कळवून सरी काही केलेलं नाही आहे। त्यामुळे आज आम्हाला शेवट टोकाचा पाऊल उचलावा लागला। बेमुदत आमरण उपोषणाला बसल्याशिवाय आम्हाला पर्यायच नव्हता। कारण कसं आहे की आता तिसऱ्यांदा लाखांदूर तालुक्यात पूर आलेला आहे आणि तिसऱ्यांदा पूर आल्यानंतर किती कष्टकऱ्यांनी सहन करायचं, म्हणजे संबंधित विभागानं लक्ष देणे गरजेचं आहे। तसंच विदर्भ पाटबंधारे विभागाचे सुद्धा लोक दुर्लक्ष करत आहेत, म्हणजे जिल्हा परिषदवाले फेकतात विदर्भ पाटबंधारेवर आणि विदर्भ पाटबंधारे फेकते जिल्हा परिषद, पण नेमका दोष आहे कुणाचा? तर सर मला असं म्हणायचं आहे का तुमच्या सरांडी बुद्रुक जिल्हा परिषद सदस्य जे कोणी असतील आणि आपल्या क्षेत्रातले जसा तुमची साकोली असेल, लाखणी असेल, लाखांदूर असेल, जे विद्यमान आमदार असतील आता किती वर्षापासून आहेत, 15 वर्षापासून, 20 वर्षापासून, त्यांच्यावर तुम्ही पाठपुरावा केली की नाही केली? का माझ्या समस्या निर्माण होत आहेत जे हेटी आम्ही टपालाद्वारे पत्र पाठवलेलं आहे, समजलं का? आणि सन्माननीय नानाभाऊ पटोले यांच्या कानावर सुद्धा गोष्ट टाकलेली आहे
संबंधित रोडच्या बाबतीत, त्यावेळी त्यांनी सन्माननीय तहसीलदार साहेबांना फोनवर सांगितलेलं आहे की त्या पाण्याची आणि रस्त्याची विल्हेवाट लावा. समजलं का? त्यांना सुद्धा त्यांच्या कानावर मी स्वतः प्रत्यक्षदर्शनी कळवलेलं आहे, एकदा नाही तर दोनदा. तर मला सांगा, तुमचा प्रश्न म्हणजे सरांडी हेटी जो परिवार आहे, हो. आता किती कुटुंबाचा परिवार मला माहित नाही, हो. परंतु त्यांना जे ह्या अडचणी निर्माण होत आहेत, हो. किती वर्षापासून होत आहेत, हो. तुम्ही शासनाच्या लक्षामध्ये आणून दिले नाही दिले, आणि शासनाने आणि तुमच्या ग्रामपंचायतचे जे असतील प्रशासकीय अधिकारी, त्यांनी पाठपुरावा केले नाही केले, आणि त्यांनी त्यांचं वर्त काय केले शासन प्रशासनाला, त्याच्यामध्ये काय तोडा काढला? नाही, त्यांना सुरुवातीपासूनच शासनाला पाठपुरावा करण्यात येत आहे, परंतु हेतू परस्पर त्या रोडकडेच दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. समजलं का? आता त्याच्यामध्ये वेगवेगळे फंडे खेळले जातात, परंतु आपल्याला एवढं म्हणायचे आहे की ज्या रस्त्यानं शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब जनता आणि संबंधित कुटुंबामध्ये असलेले शाळकरी मुलं, जे 7 ते 8 वर्षाचे, 10 ते 9 वर्षाचे, मिनिमम कमीत कमी 12 वर्षाचे आतील विद्यार्थी त्या रोडने येत जात करतात. मग सरकारनं तिकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. कारण कसं आहे की सरकारचं धोरणच आहे ना की छोट्या मोठ्या मुलांच्या शैक्षणिक क्षेत्राबद्दल त्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत जाण्याकरिता सर्व सोयी सवलती उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. म्हणजे शासनानं उपलब्ध का करून दिलेली नाही आहे, हा माझा सरकारला प्रश्न आहे. सरकार कुणाची आहे याला काही देणं घेणं नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की शेतकरी, शेतमजूर लोकांना, शाळकरी मुलांना त्यांच्या सोयी सवलती त्यांना उपलब्ध करून देणे हे शासनाची मुख्य जबाबदारी आहे. ओके, आपल्याला एक शेवटचा प्रश्न आहे का, जेव्हा तुम्ही याच्या आधी बरेचसे पाठपुरावा केले, तुमच्या विधानसभा आमदार साहेब असतील, परिणय फुके साहेब असतील, तुम्ही स्थानिक ग्रामपंचायत सरपंच साहेब असतील, आता तुम्ही उपोषणाला बसली आहात, म्हणजे 28% बसून आज, तर समजा तुम्हाला जे प्रशासकीय अधिकारी असतील, आमदार खासदार असतील, तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होतपर्यंत तुम्ही तो म्हणजे हटणार नाही का? हो, बेमुदत आमरण उपोषण आहे. येथून आमचा प्रेत गेला तरी चालेल, पण उठणार नाही. एकदा आपण जो पाऊल उचललो, गावकरी आणि संबंधित शेतकरी, शेतमजूर, शाळकरी मुलं, येथून प्रेत गेलं तरी चालेल आमचा, आम्ही उठणार नाही. म्हणजे तुम्ही आपल्या मागणीवर ठाम आहात. ओके. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.